नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या चौथ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज तारीख आहे 1 जानेवारी 2021। तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर तुमच्या मनातील जे काही संकल्प असतील ते सर्व संकल्प या येणाऱ्या वर्षामध्ये सिद्धीस जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो। या वर्षामध्ये तुम्हाला वर्ग 10वीची परीक्षा द्यायची आहे, त्याचबरोबर त्यानंतर पुढे 10वीच्या पुढील अभ्यासक्रमाच्या संबंधी तुम्हाला तयारी करायची आहे। मग तो नीटचा अभ्यासक्रम असेल किंवा JEEचा अभ्यासक्रम असेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे त्या क्षेत्राच्या अनुषंगाने तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे। मित्रांनो, या व्हिडिओ तासिका मालिकेच्या माध्यमातून मी तुम्हाला भूमिती या विषयाचं वर्ग 10वीचं सेमी आणि नॉन सेमी माध्यमातील मुलांना सखोल असं मार्गदर्शन करत आहे। परंतु याबरोबरच आता संपूर्ण दररोज एक पिरियड घेऊन हा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा मी प्रयत्न करणार आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी जरी मी संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजावून सांगत असलो, वेगवेगळे ट्रिक्स आणि टेक्निक्स तुम्हाला समजावून सांगितलं असलो, तरी देखील गाफील राहू नका, अवलंबून राहू नका। हे नुसतं पाहिल्याने तुमचा अभ्यास होणार नाही, एक रिव्हिजन होणार आहे। आणि म्हणून जेव्हा केव्हा हा व्हिडिओ तुम्ही पाहत असेल तर तेव्हा हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला वही घेऊन बसायचं आहे, याच्या नोट्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत। चला तर मित्रांनो, आज आपण म्हणजे आतापर्यंत एकदा रिवाइज जर केला आपण काय काय शिकलेलो आहोत, तर क्रमांक 1ला वी हॅव लर्न द प्रॉपर्टी नंबर 1, दॅट इज the ratio of area of any two triangle is in equal proportion of product of their respective bases and height. Property number 2, that is the ratio of area of any two triangle having same height is in equal proportion of their bases, respective bases. Property number 3, ratio of area of any two triangle is in equal proportion. Ratio of area of any two triangle with same base is in equal proportion of their respective heights, alternately height and base. After these three properties, we have learned in last video number 3, we have learned about the basic proportionality theorem, which is called as Pramanache Mulbhut Pramay in Marathi. The statement is so simple: in a triangle, if a line is parallel to one side of a triangle and intersects remaining two sides of a triangle in two different points, then that line intersects that two sides in equal proportion. In this way, we have learned three properties and one theorem, and converse of this theorem is also, that is, we have not learned because that is not in your syllabus, that is only given without proof in your textbook, and that is so simple, that is converse of basic proportionality theorem. Converse means व्यत्यास in Marathi. जे त्या ठिकाणी पक्ष होतं पूर्वीच्या याच्यामध्ये ते या ठिकाणी साध्य होतं, आणि जे तिथे साध्य होतं ते या ठिकाणी पक्ष होतं. दीज आर द अल्टरनेट प्रोसेस अँड दॅट इज नोन ॲज कॉन्व्हर्स. मीन्स कॉन्व्हर्सली ॲज युजल वी हॅव गिवन दॅट इज लाईन इज पॅरलल. हिअर इन दिस क्वेश्चन द स्टेटमेंट इज reversed, and that is in this way: if a line intersects two sides of a triangle in equal proportion, then that side is parallel to the third side. So this one is the converse of given basic property theorem. तर याला आपण मराठीतून व्यत्यास असं म्हणतो, मराठीतून मी तुम्हाला ते सांगणार आहे. त्याचबरोबर इन बिटवीन दिस देअर आर टू अनदर प्रॉपर्टीज आर गिवन. दी फोर्थ प्रॉपर्टी, दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. मीन्स that is somewhat means this property says us about the angle bisector. What happens if an angle is bisected by a bisector? That is, the bisector of an angle of a triangle divides the opposite sides to the angle in the ratio of remaining sides. याला मराठीतून कोणाचा कोण दुभाजकाचा गुणधर्म असं म्हणतात. तोही मी तुम्हाला अजून पाचवी प्रॉपर्टी झाल्यावर सांगतो. क्विक प्रॉपर्टी in your textbook that is given about the three parallel lines, and that is so simple. The property of three parallel lines and their transversal, it says that the ratio of the intercepts made on a transversal by three parallel lines is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel line. In this way, up till now we have learned 5 properties and 2 theorems, and I am going to repeat that in Marathi. फर्स्ट वन, गुणधर्म क्रमांक 1, कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया गुणिले उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. गुणधर्म क्रमांक 2, समान उंची असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर
हे त्यांच्या संगत उंचीच्या समान उंची असणाऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते आणि गुणधर्म क्रमांक 3 समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असते. गुणधर्म क्रमांक 4 तो आहे त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक. वाक्यतेचा अशा पद्धतीने त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो. गुणधर्म क्रमांक 5 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या 3 समांतर रेषांना दुसऱ्या छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढेच असते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे 5ही गुणधर्म आतापर्यंत आपण पाहिलेत. पैकी मी 3 तुम्हाला समजावून दिलेत, 2 तुमच्या पुस्तकामध्ये आहेत. आता वळूया पहिलं प्रमेय जे मगाशी इंग्रजीतून म्हणून दाखवलं. पहिलं प्रमेय होतं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्या प्रमेयाचं वाक्य एकदम सोपं आहे. जर एखाद्या त्रिकोणामध्ये एक रेषा एका बाजू त्रिकोणाच्या एका बाजूला एक रेषा जर समांतर असेल तर ती रेषा दुसऱ्या 2 बाजूला समान गुणोत्तरात जर विभागात त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रमाणाचं मूलभूत प्रमेय होतं आणि याचा व्यत्यासही एकदम सोपा. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या 2 बाजूंना समान गुणोत्तरात विभागत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. तर अशा पद्धतीने हे 2 प्रमेय आणि 5 गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. मित्रांनो, आजच्या या तासिकेमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे टेक्स्ट बुक जे आपण सोडून घेत आहोत किंवा ज्याचं आपण मार्गदर्शन घेत आहात, तर मित्रांनो त्यामधील अभ्यास क्रमांक in English that is practice set 1.2. One by one I am going to demonstrate the answer of that question. This is practice set 1.2 today. Practice set 1.2. Question is so simple and that is given in this way. Given below are some triangles. Given below are some triangles and lengths of line segments identify in which figures ray PM is the bisector of angle QPR. कोणत्या आकृतीमध्ये रेख PM हा QPR चा बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक आहे. अशा पद्धतीचा हा गुणधर्म आलेला आहे. या गुणधर्मावर आधारित हे गणित मित्रांनो आलेलं आहे आणि अतिशय सोपं असं गणित आहे. त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो. असं एक या प्रमेयाचं म्हणजे या गुणधर्माचं स्टेटमेंट आहे. बघूया आपण हे गणित कसं सोडवायचं आहे. प्रश्न तुम्हाला कळण्यासाठी मी या ठिकाणी बोर्डवरती लिहिलेला आहे. तेरावरती हा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी कळायला लागेल. त्याच्यातली आकृती आता मी इथं काढतोय. हा प्रश्न मित्रांनो मिटवतोय. क्वेश्चन इज सो सिम्पल दॅट इज फिगर इज गिवन अँड वी हॅव टू डिसाइड इज दॅट bisector of angle or not. So sub question number 1 here and figure is as like something as like this one and angle bisector. Okay, arrow is not displayed here. Yes, it is perfect. P
QR. This one is 7, 3, 3.5 and 1.5. So in Marathi, the statement of कोणाचा कोनदुभाजक मीन्स त्रिकोणाच्या कोणाचा कोनदुभाजक हा त्या कोणाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो. द अँगल बायसेक्टर डिव्हाइड्स द अपोजिट साइड्स इन इक्वल प्रपोर्शन with the sides of the angle. So we have to prove this. We have to find out is it angle bisector or not. For that purpose, the ratio should be equal. So in which way we can solve simply as usual, as shown in figure. आकृतीत दाखवल्याप्रमाणे in Marathi you have to write as shown in figure in triangle PQR. If we start from particular this one, otherwise if we start from this one, then there is a trick. Suppose this one is left side there, then QP by PR is equal to, then again you have to write right side of the equation from QM by MR. If you not take this ratio as like this one in this particular way, then there is a possibility that 100% your answer will be wrong. I have started from Q, QP, PR. In this way you have to start from again Q, QM, MR. So we are writing here the values given. QP is equal to 7, PR is equal to 3, that is equal to QM 3.5 and MR 1.5. Now, if we multiply, otherwise divide, then we came to know that these two fractions are equal. आता याला सोडून घ्यायचं. एक तर तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता. 35 त्रिक या ठिकाणी 105, या ठिकाणी असं 15 साठी जरी तुम्ही गुणाकार केला तर तो 105च येणार आहे. तर दोन्ही प्रकारे तुम्ही सोडू शकता. समजा आपण भागाकाराच्या पद्धतीने जर गेलो तर सोडवताना तर मग 7/3 आहे बरोबर दशांश कॅन्सल झाला 35/15 आहे. 5 ने भाग दिला डिवायडिंग बाय 5, 5 into 7 is 35 and 5 into 3 is 15, 7/3. Therefore LHS is equal to RHS. डावी बाजू बरोबर काय येणार आहे उजवी बाजू. and hence therefore म्हणून therefore PM is angle bisector of angle कोणता कोण येतो ऑफ अँगल QPR. अशा पद्धतीने PM हा कोन QPR चा कोन दुभाजक आहे असं उत्तर तुम्ही लिहू शकता. कधी गुणोत्तर सारखे आले तेव्हा. तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला चांगल्या रीतीने समजलेला असेल. आकृती थोडी मोठी झाल्यामुळे लिखाणासाठी ही जागा कमी पडते. म्हणजे तुम्हाला सत्य सांगायचं म्हणजे या ठिकाणी जेव्हा तुम्ही हे बघताय तुम्हाला क्लिअर दिसावं म्हणून हा बोर्ड ते तुम्ही यामध्ये फक्त 1.5 हात अंतर आहे एवढंच. आणि एवढ्या कमी अंतरामध्ये तुम्हाला या व्हिडिओत मी बोर्डवरती लिहिलेलं क्लिअर दिसावं यासाठी एवढ्या कमी अंतरावरून मी तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून शिकवत आहे. आणि म्हणून शरीराचा इथून खालचा पोर्शन काही तुम्हाला दिसू शकत नाही. जर कॅमेरा लांब नेला तर मित्रांनो काय होतं की विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला बोर्डवरती लिहिलेलं काही दिसत नाही. आणि म्हणून हे ॲडजस्ट करून घ्या. आणि त्यामुळे काय होतं की मग समोर असल्यामुळे मग बोर्डचा हा इतका एवढाच पोर्शन आपल्याला वापरता येतो जो अत्यंत तोकडा आणि कमी आहे. परंतु आता चला कोरोनाच्या या कालावधीमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागल्या. त्यामध्ये ही गोष्ट तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. तर या ठिकाणी दोनही गुणोत्तर सारखे आले आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येईल PM हा कोन QPR चा कोन दुभाजक आहे. या एक्झरसाइजमध्ये एकंदरीत 11 गणित दिलेले आहेत. तर एक गणित आपण एका व्हिडिओमध्ये 2 गणिताचा समावेश करूया. 2 किंवा 3 लहान असले तर आता आजच्या याच्यामध्ये आपण अजून दुसरं गणित इथं दिलेलं आहे. तिथेही PM हा कोन दुभाजक आहे की नाही आपल्याला ठरवायचं. इज इट अँगल बायसेक्टर ऑर नॉट. जर गुणोत्तर सारखं आलं दोन्ही बाजू जर सारख्या आल्या then we can say this one is angle bisector.
त्याला आपण कोन दुभाजक असं म्हणू शकतो. आता आकृती थोडीशी छोटी काढतो जेणेकरून तुम्हाला ती दिसेल क्लिअर. पॉईंट एम आर पी क्यू 6 8 7 आणि 10 7 आणि 10. मग आता त्रिकोण पी क्यू आर मध्ये आपण लक्ष देऊया. बघू याच्यामध्ये कोन दुभाजकाच्या गुणधर्माच्या व्यत्यासानुसार असे म्हणता येईल आर पी सिन्स आर पी बाय पी क्यू इज इक्वल टू पी आर एम बाय एम क्यू. तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच तुम्हाला हा प्रश्न लिहिताना थोडीशी आपण घाई केली. लिहिताना सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, ॲज शोन इन फिगर ॲज शोन इन फिगर इन मराठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे लेट आर पी बाय पी क्यू इज इक्वल टू आर एम by MQ. Therefore, putting the respective values given, that is RP is equal to 7, PQ is equal to 10, that is equal to RM 6 by MQ 8. Then if we multiply, cross multiplication, otherwise division, in both the way, दोन्ही प्रकारे आपण बघू शकतो. RP 7 भागिले PQ 10 बरोबर RM 6 भागिले 8. तिरपा गुणाकार जर केला, इफ मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 into 8 is equal to 6 into 10, then 56, that is equal to 60, and we know that 56 is not equal to 60. Therefore PM is not the angle bisector of angle RPQ. In this way you can solve this simple RPQ QPR is the same. Yes, it is same. QPR average RQP. We can write it here QPR. अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. सोपं मित्रांनो, प्रश्न एकदम काय म्हणतात त्याला, त्रिकोणाच्या कोणाचा कोन दुभाजक अँगल बायसेक्टर थेरम. तर सर्वांना लक्षात आला असेल. आता वळूया याच्यातील पहिल्या प्रश्नातील तिसऱ्या उपप्रश्नाकडे, आणि काय सांगितले उपप्रश्नामध्ये ते बघूया. तर चला, तुम्ही सर्वांनी हे लिहून घेतलं असेल असं गृहीत धरून मी आता हे पुसून टाकतोय. मला लिहून घ्यायचं असेल मित्रांनो तर एकदम सोपी आयडिया जी वारंवार प्रत्येक व्हिडिओत सांगतो की व्हिडिओ पॉज करायचा आणि ते तेवढं उत्तर तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीवरती लिहून घ्यायचं आहे. चला तर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मधला प्रश्न क्रमांक 3 इथे आता बोर्डवरती लिहितोय. आकृती काढू अगोदर. अशी काहीशी आकृती दिलेली आहे आणि पी इकडे बाण, त्यानंतर क्यू आर पी, नंतर 10 9 3.6 आणि 4. इथे आपल्याला ठरवायचं आहे की आहे किंवा नाही. आणि मग हे ठरवत असताना नेहमीप्रमाणे एका शिरोबिंदूची निवड करायची. एवढं एकच गणित आजच्या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत. तर आता हे शुद्ध मराठीतून तुम्हाला समजावून देतोय. आकृती दाखविल्याप्रमाणे, कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा शाळांमध्ये सेमी आणि नॉन सेमी एकत्रच असते. बऱ्याचशा मुलांनी 8वी नंतर सेमी घेतलेले आणि पहिलीपासून सेमी घेतलेली मुलं अजून 10वीला यायचे आहेत. तर तुम्ही मराठी समजू शकता म्हणून काही गणित मी सेमी माध्यमासाठी आणि काही नॉन सेमी माध्यमाचा असं कोलाबरेशनमध्ये तुम्हाला शिकवतोय किंवा शिकवत राहणार आहे.
तर आता हे मराठीमधून घेऊ एवढा एक गुणधर्म. आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण PQR मध्ये इन ट्रायंगल PQR वी हॅव काय आपल्याला दिलेली इथून सुरुवात केली. हा बिंदू आहे QM भागिले MR बरोबर QP भागिले PR. एकदम सोपं नेहमीप्रमाणे Q पासून सुरुवात केली. QM भागिले MR QP भागिले PR. तर QM दिलेला आहे 3.6, MR दिलेला आहे 4 बरोबर QP 9, PR किती दिलेला आहे 10. आणि म्हणून मग 3.6 गुणिले 10 बरोबर 9 गुणिले 4. Taking cross multiplication, we have 3.6 into 10 is equal to 9 into 4. So multiplying with 10, we get answer 36.0. 9 into 4 is 36. Overall, the answer is 36 is equal to 36. Both the sides are balanced. Both the sides are equal. LHS is equal to RHS. We can say डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणून काय आहे PM हा कोन QPR चा कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक आहे. अशा पद्धतीने एकदम इझिली तुम्ही हे सोडवू शकता. मित्रांनो, सर्वांना हा प्रश्न समजला असेलच. पुढीलही प्रश्न आपण अजून एक प्रश्न या ठिकाणी घेऊया. पुढचा प्रश्नही अशाच पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQR वी हॅव टू गिव्ह अ रिझन. तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजला असेल. अतिशय सोपा आहे. इथं 2 ऑप्शन आहे. देअर आर 2 ऑप्शन फॉर यू. यू कॅन डिवाइड. Otherwise, you can take cross multiplication. If 2 sides are equal, then we can say the given segment is bisector of given angle. चला तर अजून एक प्रश्न घेऊया म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. एकच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2, क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम practice set 1.2. So here only because of saving your time as well as my time, I am not writing here the given question and I am writing here only figure. This figure is given. आकृती दिलेली आहे. NM a line is given which is intersecting 2 sides of a triangle in 2 different points PR Q. And the question is in triangle PQR, PM is equal to 15. PM is 15. PQ is equal to 25. PQ चा माप 25 दिलेला आहे. Then PR is equal to 20. P2R here. This one is 20 length. NR is equal to 8. This one is 8 is given. State whether the NM is parallel to side RQ or not. NM is parallel to RQ or not. हे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग समांतर असण्यासाठी काय? द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम इज सो सिम्पल अँड इट सेज दॅट इफ द रेशियो इज इन इक्वल प्रोपोर्शन then we can say the line is parallel to the third side. So we have to find out if this is in equal proportion or not. So from here, as usual, as shown in figure, आकृती दाखविल्याप्रमाणे triangle PQR, we have what is given in PQR, that is PR is equal to PN plus NR. PR is 20, PN is not given, NR is 8, therefore 20 minus 8 is equal to PN. So PN is equal to 20. PN बरोबर किती येणार आहे 12. In this way we have found out PN. In the same way, याच प्रकारे मराठी in the same way PM plus MQ is equal to PQ. PM plus MQ is equal to PQ. Therefore
putting the value Pm is given 15 plus MQ we do not know and PQ is 25. So we have MQ is equal to 25 minus 15 and therefore MQ is equal to 10. 25 minus 15 सबट्रॅक्ट केले 25 15 गेले शिल्लक 10 राहतात तुम्हाला माहिती आहे. अशा पद्धतीने MQ ची किंमत आली 10. आता मित्रांनो आपल्याला हे दोन जर गुणोत्तर सारखे आले तर मग रेषा समांतर आहे असं म्हणतात. मग आपण बघूया प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा व्यत्यास या ठिकाणी वापरायचा. आता हे मी पुसतोय, तुम्ही सर्वांनी लिहून घेतला असेल असं मी गृहीत धरतो. तर बोलूया पुढची स्टेप काय करायची या ठिकाणी की हे गुणोत्तर सारखे आहेत का नाही ते बघून घ्यायचे. दोन्ही बाजूचे गुणोत्तर जर सारखे आले तर मग निश्चितच काय आहे की या ठिकाणी रेषा समांतर आहे. मग दोन्ही बाजूचे उत्तर गुणोत्तर जर आपण लिहिले Pn बाय NR बरोबर PM बाय MQ. Pn दिलेले 12 भागिले 8 बरोबर PM 15 भागिले 10. भागाकार करा किंवा तिरपा गुणाकार करा. सर्वात सोपं तिरपा गुणाकार केला 12 गुणिले 10 बरोबर 15 गुणिले 8. 10 into 10 is 120. 15 into 8 is also 120. Both the LHS and RHS are same. LHS is equal to RHS. Left side is equal to right side. Therefore, by the converse of basic proportionality theorem, NM is parallel to RQ. NM is parallel to RQ. In this way, you can solve this example. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. आशा करतो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित समजलेलं असेल. प्रश्न क्रमांक 3 आपण उद्याच्या तासिकेमध्ये सोडून पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे जर चॅनल किंवा हा व्हिडिओ तुम्ही सर्वप्रथम आजच बघत असताल याच्या अगोदरचे 3 व्हिडिओ तयार झालेले आहेत. वर्ग 10वीच्या भूमिती विषयाचं सखोल मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामा ते संपतराव गायकवाड करत आहे. आज 9 वर्षाचा पहिला दिवस आहे. तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. आपल्या कुठल्याही शंका असतील तर त्या शंकाच्या समाधानासाठी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न लिहून कळवू शकता. मी माझ्या परीने यथायोग्य पद्धतीने त्याचं मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन. आपल्या मित्रांना, आपल्या गुरुजन वर्गांना हे माझं चॅनल, हे माझे व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. तसेच लिंक शेअर करा. धन्यवाद.